नमस्कार, मुंबई तकच्या ब्रँड मराठीच्या या नव्या एपिसोडमध्ये मी अनुजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। हल्ली एक साधं ऑफिसला जायचं म्हटलं तरी सुद्धा आपण आपल्या चेहऱ्यावर अनेक कॉस्मेटिक्सचा मारा करतो ज्याच्यामध्ये खूप केमिकल्स असतात। पण आता त्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये। हल्ली सगळ्यांनाच सुंदर दिसायचं असतं, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात हे सगळे कॉस्मेटिक्स केमिकल्सचा मारा आपण सुद्धा खपवून घेतो आणि मग त्याच्यातनं येणाऱ्या काही रिॲक्शनसाठी आपण आणखीन काही कॉस्मेटिक्स वापरतो। या पलीकडे जाऊन आपल्याला अगदी फिट राहायचं असतं म्हणून आपल्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा अनेक पथ्य असतात। आपण बाहेर जाऊन अगदी ऑइली फूड खातो, पण घरात मात्र आपल्याला तूप खायला म्हटलं किंवा भात खायचं म्हटलं की आपल्याला वाटतं की अरे बापरे ह्याने वजन वाढेल। आणि म्हणूनच हे सगळे जे प्रोडक्ट्स आपण वापरतोय त्याच्यामध्येच कुठेतरी नैसर्गिक गोष्टी देऊन आपली स्किन सुद्धा चांगली राहावी, आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहावं या हेतूने नवीन ब्रँड हा आलेला आहे, तो म्हणजे बर्वा स्किन थेरपी। आणि याच बर्वा स्किन थेरपीच्या सर्वेसर्वा आणि संस्थापक कामाक्षी बर्वे आज आपल्यासोबत आहेत, तसेच सहसंस्थापक जयदेव बर्वे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुमच्या दोघांचेही स्वागत आहे मुंबई तकमध्ये। जयदेव बर्वेंची मला आणखीन एक ओळख करायची ती म्हणजे की ते नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सुद्धा ओनर आहेत, तर ती सुद्धा त्यांची ओळख आहे। आणि हे सगळं नेमकं सुचलं कसं, आज हा सगळा बर्वा स्किन थेरपी ब्रँडचा डोलारा कसा उभा राहिलेला आहे या सगळ्याबद्दल आपण इथे चर्चा करणार। तुम्ही सुद्धा यातले कुठले प्रोडक्ट्स वापरले असतील तर आमच्यापर्यंत त्याची कमेंट करून नक्की माहिती पोहोचवा। सुरुवात करूया तुमच्या दोघांपासून की मार्केटमध्ये आत्ताच्या घडीला इतके सगळे ब्रँड्स आहेत ऑलरेडी, म्हणजे लॅक्मे असेल, मेबिलिन असेल, असे असंख्य ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये, तरी सुद्धा या क्षेत्रात उतरणं ही एक रिस्क वाटली की तुम्हाला असं वाटलं की नाही यांच्यापेक्षा सुद्धा आपण वेगळे स्टँड आउट होऊ शकतो? तर का वाटलं की एवढे सगळे एस्टॅब्लिश ब्रँड्स असताना आपण याच्यात उतरावं? मुख्यतः आम्ही दोघंही जे येतो ते आम्ही येतो ऑर्गॅनिक बॅकग्राऊंडकडून, म्हणजे नॅचरल, सेंद्रिय या गोष्टी आमच्यासाठी नवीन नाही आहेत। जयदेवच्या बाबांनी जवळजवळ 33-38 वर्षापूर्वी स्वतःच्या शेतात होणारा केमिकलचा मारा थांबवून आजपासून मी माझ्या शेतामध्ये यातलं काहीही वापरणार नाही आहे हे ठरवून या सगळ्या गोष्टी बंद करून त्यांनी नॅचरलकडे, सेंद्रियकडे जायचं ठरवलं। आणि जे काही त्याच्यावरती येणारे प्रोड्यूस आहेत ते आम्ही पाहत आलोय। आता माझ्या लग्नालाच 25 वर्ष झाली जवळजवळ, त्यामुळे ती 25 वर्ष मी केमिकल सोडून ऑर्गॅनिककडे हे घर गेल्यानंतर काय पद्धतीने लाईफस्टाईलमध्ये होणारे बदल आहेत किंवा खाण्यापिण्यातले बदल आपल्या शरीरावरती काय पद्धतीचा परिणाम करतात हे मी पाहिलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी काम करताना आपण शेतीशी जोडले गेलेलो आहोत, मातीशी जोडले गेलेलो आहोत, तसंच आपल्याला कुठेतरी आपल्या स्किनशी, आपल्या केसातल्या त्वचेशी काही चांगलं करता येईल का याच्याकडे लक्ष द्यावं असं डोक्यात होतं। आणि मग संधीने जो दरवाजा ठोठवला तो मी काही सोडला नाही, एवढंच। पण हा फरक तुम्ही कसा सांगाल? म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा आधी बट ऑब्वियस हे सगळे ब्रँड्स वापरलेले असेल की ज्याच्यामध्ये केमिकल्स असतात, आणि आता तुम्ही हे सगळे नॅचरल ब्रँड्स वापरतात, तर हा फरक कसा असतो? लोकांना तुम्ही तो फरक कसा समजावून सांगाल जेणेकरून लोकांनी सुद्धा याबद्दल विचार करावा की अरे नको, ते केमिकल मारा नको आपल्या चेहऱ्यावर? तुम्हाला बेसिकली मला तुमच्यापासून सुरुवात केली की तुम्हाला तो फरक कसा जाणवला? याच्यातला साधा फरक मी तुम्हाला सांगू शकेन, तो म्हणजे ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याच्यातला जो फरक आहे की ॲलोपॅथी तुम्हाला चटकन रिझल्ट देते। म्हणजे डोकं दुखतंय का, तुम्ही ॲनासिनची गोळी घ्या आणि 15व्या मिनिटाला तुमचं डोकं दुखायचं कमी झालेलं असेल। पण डोकं नेमकं कुठल्या कारणांनी दुखतं आहे या कारणांच्या मुळाशी जर जायचं असेल आणि त्याच्यावर लॉंग टर्म काम करायचं असेल, म्हणजे एखाद्याला ॲसिडिटीनी बाबा डोकेदुखीचा त्रास होतो किंवा एखाद्याला मायग्रेनमुळे डोकेदुखीचा त्रास होतो, तर या कारणांच्या मुळाशी जाणं हे आयुर्वेदाचं काम आहे। तर हा जो 2 गोष्टीतला फरक आहे की तुम्हाला इन्स्टंट बदल हवे आहेत का तुम्हाला लॉंग टर्म इफेक्ट हवे आहेत, तर या 2 गोष्टी पॅथी दोन्हीही आपापल्या पद्धतीने काम करतात। तसंच कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा केमिकल त्याच्या पद्धतीने काम करतात, आयुर्वेद त्याच्या पद्धतीने काम करतो। पण तुम्हाला रिझल्ट नेमके कसे हवे आहेत, की मी 1 दिवसाची ब्राईड आहे म्हणून मी आज फार सुंदर दिसणार आहे का माझी स्किन मला लॉंग टर्म चांगली झालेली पाहिजे आहे, जेणेकरून माझी पुढची 25 वर्ष, माझी पुढची 10 वर्ष ही या ऑर्गॅनिक नॅचरल गोष्टींबरोबर जाईल। हा त्यातला बेसिक फरक मला स्वतःला वाटतो। आणि मी चूज करताना जेव्हा मला ही संधी मिळाली की मला केमिकल्स सोडून मला नॅचरलकडे जावंसं वाटलं किंवा जायची संधी मिळाली, तेव्हा मी ती घेतलेली होती। तुम्ही दोघेही उत्तर देऊ शकता पुढच्या प्रश्नाला की हे सगळं सुचलं कसं? की एक तर सुचणं कधी कधी सोपंही असतं, कारण खूप लोकांच्या डोक्यामध्ये अशा काय काय आयडियाज असतात, पण या आयडियाज सुचल्यानंतर त्या कशा एक्झिक्यूट कराव्या या सगळ्याबद्दल सुद्धा पुढे म्हणजे खरा कस जो आहे तो सगळा तिकडे लागत असतो। तर मुळात ही बर्वा स्किन थेरपीची आयडिया कुठून आली आणि ती एक्झिक्यूट करण्यापासूनचा सगळा प्रवास कसा राहिला?
त्याचं जास्त चांगलं उत्तर कामाक्षीच देऊ शकेल, पण काहीतरी घडताना काही गोष्टी घडाव्या लागतात. म्हणजे ती छोटीशी स्टोरी ती सांगेल, नॅरेट करेल. थोडंसं मला परत मागं जावं असं वाटतंय की मगाचा जो प्रश्न होता की मोठ्या ब्रँड्स पुढे तुम्ही कसे आलात आणि मुळात कोणाशी स्पर्धा करायची हा मनात हेतूच नव्हता. आपल्याला जे वाटतंय ते ठामपणे पुढे घेऊन जायचं. कारण बाबांना जेव्हा वाटलं की ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जावं तेव्हाचा काळही वेगळा होता. म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग हे होणार आहे का नाही होणार आहे, आणि तो सगळा प्रवास आम्ही जवळनं बघितलाय. म्हणजे 76 ते मी जवळपास बोलतोय ते 97ला मी ग्रॅज्युएट होऊन मी परत विट्यामध्ये गेलो. तर हे 20 वर्ष बघितलेलं आहे. आणि सस्टेनेबिलिटी हा एक शब्द घट्ट डोक्यात बसलेला असल्यामुळे कुठलीही गोष्ट शाश्वत करायची. आणि त्यामुळे मगाचा जो प्रश्न होता की इतर कॉम्पिटिशन आणि याच्याशी कसं काय तुम्ही बघता, कॉम्पिटिशन हा विषयच नाही. आपला एक त्याच्यामध्ये आपण बेस क्रिएट करू शकतो आणि आपल्यासारखा विचार करणाऱ्या लोकांना काय आवश्यक आहे ते देणं हा त्यातला एक भाग होता. बर्वा स्किन थेरपी सुरू झालं 2010 साली. म्हणजे माझी नेचर केअर फर्टिलायझर्स ही कंपनी 97ला आम्ही इन्कॉर्पोरेट केली. विषमुक्त शेती, सेंद्रिय शेती ह्या सगळ्या विषयामध्ये. आणि मग तूप आणि याच्यापासून अनुषंगाने हे कॉस्मेटिक्सचे जे प्रॉडक्ट्स आले, तर त्याच्यासाठी एक गमतीशीर प्रसंग घडला आणि माझ्यामध्ये तो कामाक्षीनीच सांगणं जास्त उचित आहे, तर त्यामुळे मी तिला सांगतो. एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला भिडते आणि त्याच्यातूनच मग तुमच्या वाटा पुढे कदाचित वेगळ्या होतात किंवा तुम्हाला तुमची वाट क्लिअर दिसायला लागते, असं होतं. मला जशी आज मी तुमच्या इथे आलेली आहे तशाच एका कार्यक्रमासाठी बाहेर जायचं होतं. तयार व्हायला म्हणून आपण ड्रेसिंग टेबलपाशी येतो तशी मी माझ्या ड्रेसिंग टेबलपाशी आले होते. माझी 2.25 ते 2.5 वर्षाची मुलगी ड्रेसिंग टेबलला धरून उभी राहिली होती आणि छान माझ्याकडे बघून तिने हसली. ती आता 2.5 वर्षाचं मूल आपल्या आईकडे बघितल्यानंतर हसतंय म्हणल्यावर आईला छान वाटावं ना. 2 मिनिटात माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले होते तिचं हसणं बघून. आता तुम्ही म्हणाल का, तर तिने जेव्हा हसून माझ्याकडे बघितलं तर तिचे सगळे दात असे जांभळे निळे असे काहीतरी दिसत होते. आणि मला लक्षातच आलं नाही की तिच्या दातांचा रंग असा का दिसतोय. 2 मिनिटांनी मला कळालं की एक लिपस्टिक ड्रेसिंग टेबलवरती उघडी पडली आहे आणि ती लावण्याच्या नादात, म्हणजे आई आपली जेव्हा बाहेर जाते तेव्हा शेवटी काय करते तर छान साडी बिडी किंवा ड्रेस बदलते आणि ती लिपस्टिक लावते. हे त्या 2.5 वर्षाच्या मुलीनी पाहिलं होतं. पण लिपस्टिक लावायची कशी हे तिला न कळल्यामुळे तिने ती बुलेट चावून खाल्ली होती. पोटावर लावण्याच्या प्रयत्नात बरीचशी तिच्या पोटात किंवा दातांमधून गेली होती. कुठेतरी तिच्याकडे बघितल्यानंतर मला वाटतं मला हे जाणवलं असेल की तू चूक करतेस. कारण 2.5 वर्षाच्या मुलीला काय वापरायचं किंवा बाजारातून काय आणायचं आणि वापरायचं हे नक्कीच कळण्याचं तिचं वय नव्हतं. सो आई म्हणून तिथे कुठेतरी माझी चूक होती की मी ती केमिकलची वस्तू घरात आणत होते. त्यामुळे ऑब्व्हियसली आईकडून ते बॅटन मुलीकडे पास होत होतं. आणि त्या मिनिटाला मला जाणवलं की नाही, चूक सुधारण्याची बहुधा ही वेळ आहे. आणि सगळे कॉस्मेटिक्स उचलले आणि उचलून फेकून दिले. आता कॉस्मेटिक्स म्हणजे आपण खरं तर फक्त कलर कॉस्मेटिक्स एवढंच डोक्यात घेतो, म्हणजे लिपस्टिक, काजळ, फाउंडेशन वगैरे. पण आपण जे रोजच्या वापरामध्ये वापरतो ते शॅम्पू, कंडिशनर, केसाला लावायचं तेल, फेस वॉश, अगदी आंघोळीचा साबण सुद्धा हे केमिकलपासून बनवलेले असतात. हे आपण सहजगत्या विसरतो, पण ह्याला देखील कॉस्मेटिक्सच म्हणलं जातं. त्यामुळे आपल्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये आपण किती प्रकारची केमिकल्स वापरतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. इतक्या ईजमध्ये आपण ह्या गोष्टी केलेल्या असतात. मी तेच करत होते, वेगळं काही करत नव्हते. पण माझ्यातल्या त्या कॉन्शियस आईला तेव्हा बहुधा हे जाणवलं की जोपर्यंत तू चुकायची थांबत नाहीयेस तोपर्यंत तुझ्या मुलीच्या हातामध्ये याच गोष्टी पडत राहणार आहेत आणि मग हे तुला करायचं आहे का. पण या लिपस्टिकमध्ये जसं तुम्ही सांगता की त्याच्यामध्ये तूप असतं, तर तुपासोबत आणखीन असे कुठले इन्ग्रेडियंट्स असतात की जे नॅचरल आहेत, नैसर्गिक आहेत आणि त्याचा कुठलाही अपाय आपल्या ओठांना होणार नाही. आणि खास करून ज्यावेळेला त्याच्यामध्ये रंग टाकायची वेळ येते, तूप तर आपलं एकदम पारदर्शक असतं, पण त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या शेड्स आहेत की रोज असेल किंवा खूप सारे आहेत. मी स्वतः एक वापरलेली आता, पण मला तिचं नाव नाही सांगता येणार. तिचं नाव काय? फुशिया. तर हे सगळे शेड्स येण्यासाठी सुद्धा त्या लिपस्टिकमध्ये रंग जे टाकले जातात ते सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नॅचरलच असतात का? त्या लिपस्टिकच्या इन्ग्रेडियंट्स बद्दल पण सांगा. तूप तर आहे, पण आपल्याला माहिती आहे की तूप काही विशिष्ट टेम्परेचरमध्ये मेल्ट पण होतं, म्हणजे पातळ पण राहतं आणि फ्रीज पण होतं. दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर जेव्हा तुम्ही दुसऱ्या गोष्टींचा ब्लेंड करता, एकत्र जेव्हा काही गोष्टी आपण आणायचा प्रयत्न करतो, मिश्रण करतो, तेव्हा त्याचं सॉलिडिफिकेशन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे कोकम बटर म्हणजे पूर्वी
खूप कॉमनली वापरलं जायचं. आज्या वगैरे टाचेच्या भेगांसाठी कोकमाचा खडा वापरायच्या. अच्छा. तुला म्हणजे तुमच्या जनरेशनला कदाचित ही गोष्ट माहीतच नाही आहे, पण मी पाहिलेलं आहे किंवा माझ्या वरच्या जनरेशन्सना सुद्धा कोकमाचा खडा माहिती आहे. असा साधारण तुरटीसारखा दिसणारा खडा जो मेणबत्तीवरती गरम केला की तो वितळतो किंवा पाघळतो आणि तो टाचेच्या भेगांना जर लावला तर त्या भेगा भरून येतात. अच्छा. मग तेच काम ओठांसाठी पण होऊच शकतं ना. ओके. त्यामुळे त्याचा ब्लेंड जो आहे हा तूप, कोकम बटर आणि बीज वॅक्स म्हणजे मधमाशीच्या पोळ्याचं जे मेण असतं त्याचा वापर आम्ही याच्यासाठी करतो. आणि याचा एक ब्लेंड करून मग त्याच्यामध्ये जे FDA अप्रूव्ह केलेले कलर्स आहेत हे वापरले जातात. म्हणजे जे लावायला आणि वेळ प्रसंगी कन्झ्युम करायला सुद्धा अलाउड आहेत, सेफ आहेत. कारण बऱ्याचदा असं होतं, म्हणजे जो माझा प्रश्न होता की मला माझ्या मुलीला द्यायचं नाही आहे वापरायला कारण ती छोटी आहे, तसाच कितीतरी आयांचा नक्की असणार आहे ना. मग तो जो विचार होता तोच मला रादर त्या आयांपर्यंत नेऊन पोचवायचा होता की जी गोष्ट तुमच्यासाठी सेफ आहे तीच तुमच्या छोटीसाठी सुद्धा सेफ असणार आहे. मग घरातल्या सिनियर्स सुद्धा वापरूच शकणार आहेत. सो 3 जनरेशन 4 जनरेशन जी गोष्ट आपल्याला वापरता येऊ शकते ती आपल्यासाठी चांगली आहे का नाही याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आणि हे ज्या वेळेला म्हणजे आपण बोलत असतो त्यावेळेला एखाद्या प्रॉडक्टबद्दल बोलत असतो, पण हे ज्या वेळेला मॅन्युफॅक्चरिंग लेवलला जातं तेव्हा सुद्धा ते तितकंच नैसर्गिक राहतं का? आणि त्यालाच लगोलग दुसरा प्रश्न आहे, कारण तुम्ही त्या फर्टिलायझर्स आणि नेचरशी जास्त जवळ आहात म्हणून, की आता आपण पाहतोय की निसर्गाकडनं मिळणारं सुद्धा खरोखर तितकं शुद्ध आहे का इतका प्रश्न तयार होतो. कारण शेवटी गायीच्या दुधापासून पुढे तयार झालेलं तूप पण ती गाय स्वतः जे खाते ते पण तितकंच नैसर्गिक आणि चांगलं आहे का? तर तिच्या त्या दुधातनं त्या सगळ्या गोष्टी पुढे जाणार आहेत. तर त्यामुळे हा प्रश्न आहे की निसर्गाकडनं जे मिळतंय मुळात ते तितकं शुद्ध आहे का? आता शेतीशी संलग्न आम्ही काम करतोय आणि बिनविषारी म्हणजे विषमुक्त शेती याच्याबद्दल आम्ही काम करतोय. एक मध्ये रिसर्च केला गेला की बाजारात जे उपलब्ध कडधान्य आहेत त्याचं टेस्टिंग केलं गेलं. 400 सॅम्पल्स घेतले, विड्रॉ केले आणि अनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की 90% त्यातले जे काही कडधान्य होते किंवा जे काही गोळा केलेले जे भाज्या होत्या तर त्याच्यामधल्या 90% भाज्यांमध्ये पेस्टिसाइड रेसिड्यू आहेत. आता आपल्याकडून जेव्हा बाहेर सगळं जातं, एक्सपोर्ट होतं, द्राक्ष जातात, आंबा जातो, तर त्याचं रेसिड्यू अनालिसिस करून ते सगळं बाहेर पाठवलं जातं. म्हणजे MRL आम्ही म्हणतो, मिनिमम रेसिड्यू लेवल. आता तुझा जो प्रश्न आहे तो अत्यंत व्हॅलिड आहे की ती गाय काय खाते. मग ते शक्यतोवर ते ऑर्गॅनिक फार्मच असलं पाहिजे, तिथलं असलेलं गवत हे पण सेंद्रियच असलं पाहिजे, केमिकल तिथे नको, तिकडून कुठून आसपासच्या शेतात कोणी पेस्टिसाइड फवारले ते तिथे यायला नको. हे खूप पॅरामीटर्स याच्यावरती खरं तर आपलं काम चालू आहे आणि आम्ही करतोय. पण शेवटी असं आहे ना की कमीत कमी ते विषमुक्त पाहिजे या लेवलला आता आम्ही चाललोय. कारण इतकं सगळं प्रमाण बदललेलं आहे. म्हणजे आता आपण सहज म्हणतो की पूर्वी आमच्या आजीनी आजोबांनी जे खाल्लं ते आज आमची पिढी आम्हाला ते उपलब्धच नाही, आम्ही खाऊ शकत नाहीये. पोल्युशन एवढं वाढलंय, पाणी, नद्या, अनेक ठिकाणी हे सगळं आपण बघतो आहोत. पण त्यातून आपल्याला हे सगळं करत 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 हे पुढे न्यायचं आहे. यांनी जे सांगितलं ना की मुख्यतः तुम्ही आधी मातीत काय घालताय हे महत्वाचं आहे. मग मातीतून जे येणार आहे त्याच्यात 2 गोष्टी तुम्हाला मिळू शकतील. एक म्हणजे तुमचं अन्नधान्य आहे जे तुम्ही खाणार आहात, म्हणजे थोडक्यात तुमच्या पोटाच्या आत जे जाणार आहे, ऑब्व्हियसली जे आत जात आहे त्याचंच रिफ्लेक्शन तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या स्किनवरती पाहायला मिळणार आहे. म्हणून आपण जे म्हणजे सहज आम्ही सुद्धा म्हणतो की माझी स्किन आत्ताही माझ्या आजी इतकी छान नाही आहे, कारण त्यांच्यावरती कुठेही हा केमिकल्सचा मारा काही होतच नव्हता ना. जे येत होतं ते शुद्धच येत होतं. रादर जे शेतातून येत होतं जसंच्या तसंच वापरलं जात होतं. म्हणजे मला जसं आठवतं तसं लहानपणी द्राक्ष धुवून नाही खावी लागायची. अजूनही आपण गावाला म्हणजे आम्ही करवंद डायरेक्ट झाडावरनं तोडून खातो. बरोबर. पण 100% आपल्याला माहित असतं की इथे करवंदावर फवारणी करायला कोणाला वेळ आहे ना. पण जिथे कमर्शियल क्रॉप्स आहेत तिथे जिथे फवारणी होती आहे ती सगळी कुठे ना कुठेतरी आपल्या शरीरामध्ये आतही जाती आणि वरून लावलीही जाती आहे. मग आम्ही प्रयत्न असा करतो बर्वामध्ये की आम्हाला जे आपल्याला बँकेमध्ये KYC असतं बघ, कसं असतं ते, तुमचा ग्राहक तुम्ही समजून घ्या. मग तसा तुमचा शेतकरी तुम्ही समजून घेताय का? जर तुम्ही नो युअर कस्टमर सारखं नो युअर शेतकरी आहे ना, नो युअर फार्मर माहीत करून घ्या की यांच्या शेतामध्ये काय बनतं. आणि आम्हाला बिंग
ऑर्गॅनिक प्रोड्युसर, आम्ही खत बनवतोच, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की कोणते शेतकरी खरोखरीनी सेंद्रिय पद्धतीने नॅचरल पद्धतीने काम करता आहेत. मग त्यांच्याकडून आम्हाला जास्तीत जास्त जेवढा प्रोड्यूस घेता येईल जो आमच्या उपयोगाचा आहे कॉस्मेटिक्ससाठीचा, तो आम्ही प्रयत्न करतो. जसं वनस्पतींचे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, म्हणजे ज्या एक कन्झ्युम करण्याची गोष्ट झाली अन्नधान्य, दुसरं आहे त्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत ज्या आम्ही त्याचे एक्स्ट्रॅक्ट्स आम्ही इकडे कॉस्मेटिक्समध्ये वापरू शकतो. आम्ही प्रयत्न करतो की शेतकरी आपल्या माहितीचा असावा की जिथून आपल्याला ह्या गोष्टी घेता येतील, और त्याचे एक्स्ट्रॅक्ट्स किमान आपण जास्तीत जास्त प्युअर पद्धतीचे मिळवू शकतो का, मग ते आम्ही पुढे आमच्या कॉस्मेटिक्समध्ये वापरतो. तुपाचा सोर्स हा आम्हाला माहीत असलेलाच असेल असं आम्ही पाहतो. मेजॉरिटी तर आम्ही आमच्या शेतातलं आधी वापरतोच, पण आता आम्हाला ते पुरत नाहीच, त्यामुळे आम्हाला सोर्सिंग हे करावंच लागतंय. पण त्यातल्या त्यात आम्ही प्रयत्न करतो की नॅचरल करणाऱ्या लोकांच्याकडनं आपल्याला हे मिळवता येईल. मला त्याच्या पुढच्या विचारायचे, पण तुमच्या आत्ताच्या एका उत्तरातला रेफरन्स मला खूप आवडला. मी आज बर्वाचे प्रोडक्ट्स वापरून मला माझ्या आजीसारखी अशी तुकतुकीत स्किन मिळेल का? बिकॉज मी खूप अशा आज्यांना पाहिलेलं आहे की आम्हाला जरा हिवाळा आला की मॉइश्चरायझर वापरावे लागतात, हिवाळा जाऊ दे आम्हाला पावसाळ्यात सुद्धा जरा गारवा आला की मॉइश्चरायझर वापरावे लागतात, पण ते आई आज्या या वापरतच नाहीत आणि तरी सुद्धा त्यांची स्किन खूप चांगली राहते. ते पण आत्ताच्याच परिस्थितीत आहेत की जिकडे प्रदूषणाचा मारा होतोय, पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेही पिंपल्स येत नाहीत जे आमच्या चेहऱ्यावर येतात. म्हणून हा प्रश्न आहे की या सगळ्या जेनझी मिलेनियल जनरेशनला तुम्ही हे सांगू शकाल का की बर्वाचे स्किन प्रोडक्ट्स वापरले तर किमान जवळ जाईल आजीच्या स्किन इतकी तरी स्किन मिळू शकेल? मी मगाशी दिलेलं एक उत्तर ज्याच्यामध्ये ॲलोपॅथी आणि आयुर्वेद यातला फरक जेव्हा मी सांगितला होता, साधारणपणे तुम्हाला 15 मिनिटात सुंदर दिसायचं आहे का तुम्हाला लॉंग टर्म सुंदर दिसायचं आहे, या गोष्टीतला जो फरक आहे ना तो तसा आहे. तुम्ही आज लावलत आणि उद्या गोरे असं बर्वामध्ये तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे. तुम्ही सातत्याने एखादी गोष्ट जर करत गेलात, म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही सांगतो आहोत की तुम्ही चेहरा कसा धुवा किंवा किती वेळा धुवा, जाता येता लोक फेसवॉश लावतायत, बेसिनवरती ठेवलेला असतो म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ वापरतायत, तुम्ही तुमच्या स्किनचं नॅचरल बॅरियर संपवताय त्यांनी. मग तिने केलं म्हणून मी करायचंय का? तिचं स्किन रुटीन ह्या पद्धतीचं असू शकेल, पण माझ्याही स्किनची ती गरज आहे का हे मी बघायला नकोय का? माझी लाईफस्टाईल तशी आहे का? मी उन्हात खूप जातीये का? जर नसेल, जर धुळीत मातीत मी जात नसेल, मी एसी ऑफिसमध्ये जर बसून असेल, तर मला 3 वेळा चेहरा धुवायची गरज खरंच आहे का? की आपण फक्त जाहिरातींच्या माऱ्याकडे ओढले जातोय, हे प्रत्येकाने पाहण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा वेबसाईटवरती पण माहिती लिहिलेली असते, आम्ही गरज असेल तर सांगतो ऑइली स्किन आहे का, खूप ऑइल येत आहे का, तर 2 वेळा फेस वॉश करा, नाही तर गरज नाहीये, एकदा केलात तरी पुरणार आहे. या ज्या छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ना, याचा जरी आपण विचार केला की थोडंसं मला वाटतं ना की आपण पण स्वतःसाठी विचार करण्याची गरज असते. सगळंच दुसऱ्यांनी चमच्यानी नसतं भरवायचं आपल्याला. आपणही थोडा जर विचार या गोष्टीचा केला की हां हे माझ्या स्किनसाठी खरंच गरजेचं आहे का, नसेल तर मग मी हे वापरलंच पाहिजे का? हे आता आपण म्हणजे जसं हा प्रोडक्ट नेमका काय आहे ते जसं समजून घेतलेलं आहे, मला असं वाटतं की म्हणजे आमचा ब्रँड मराठीचा एक आणखीनही हेतू आहे की ज्यांना ज्यांना नवीन उद्योग क्षेत्रात यायचं आहे, मराठी उद्योजक जे असतील, ज्यांना व्हायचं आहे मराठी उद्योजक, त्यांच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा एक प्रश्न की आयडियाज खूप असतात, खूप लोकांना अनेक वेगवेगळ्या संकल्पना सुचतात, खूप धाडसी सुद्धा असतात, पण त्याच्यातलं मेन कुठे जर माणूस फसत असेल किंवा घाबरत असेल बिझनेसमध्ये उतरायला, तर ते असतं फायनान्शियल मॅनेजमेंट. तर ते तुमचं कसं जुळून आलं? म्हणजे त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट हा होता का की ऑलरेडी ह्यांचा एक बिझनेस सुरूच होता, सो त्याचा फायदा झाला का? पण तरी सुद्धा प्रत्येक जण अनुभवातनं शिकत असतो, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की फायनान्शियल मॅनेजमेंट, आर्थिक नियोजन हे नेमकं कसं व्हायला हवं, त्याचे खास खळगे कसे असतात, नवीन उद्योजकाने काय शिकलं पाहिजे, काय लक्षात ठेवलं पाहिजे आणि मग ते सगळं आर्थिक नियोजन केलं पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा जयदेव जास्त चांगलं एवढ्यासाठी देऊ शकेल, कारण माझ्या व्यवसायाची जी सुरुवात होती ती त्याच्याकडून उधार घेण्यापासूनच झालेली होती. नाही तसं नाही, काय आहे, मी मगाचा जो आपला रेफरन्स होता की मग मुलीनं लिपस्टिक खाल्ली, मग ते सगळं बाजूला ठेवलं, मग आपण या क्षेत्रात येऊया. त्या दरम्यान मी जर्मनीमध्ये होतो, आम्ही एका एक्झिबिशनला गेलो होतो आणि मग तिकडे आम्ही सगळं ते ऑर्गॅनिक कॉस्मेटिक्स वगैरे बघितलं आणि मग पुन्हा येऊन हे मग ते शोध घेणं झालं, मग ते कोणी बनवलंय, भारतात कोण करतंय, मग तुपाची लिपस्टिक, मग त्यांच्याकडे जाणं आणि मग त्यांनीच सांगितलं की तुम्हीच हा व्यवसाय पुढे न्या. म्हणजे ती संधी हिला मिळाली. पहिलं जे हिने एक्झिबिशन घेतलं पुण्यामध्ये ते 2010 साली घेतलं आणि त्या एक्झिबिशनला मी पहिले तिला स्टॉलचे पैसे दिले की तू घेऊन उभी राहा, काही प्रॉब्लेम नाहीये, काय होईल ते होईल. आणि फॉर्च्युनेटली ते स्टॉलचे पैसे निघाले, थोडा तिला प्रॉफिट झाला. मग आमच्याबरोबर आमचे अजून एक जे सहयोगी आमचे पार्टनर्स आहेत, तर त्या दोघांनी आणि मिळून हिने हा व्यवसाय सगळा पुढे नेला. गमतीचा भाग किंवा पुढे ते ब्रँड नेम कुठलं काय असावं, मग ते सहज गमतीत, म्हणजे खरंच गोष्टी गमतीने घडल्या त्या
की असा कुठलाच प्लॅन नव्हता. पण हे जेव्हा वाढतंय असं सगळं लक्षात आलं, म्हणजे पहिली 10 ते 12 वर्ष पूर्णपणे कामाक्षीने हा ब्रँड बिल्ड केला. माझी तशी तिला सपोर्ट म्हणा किंवा माझा ऍक्च्युअली थोडासा जो मदतीचा जो भाग सुरू झाला तो कोविड नंतर सुरू झाला, की जिथे डिजिटल थोडंसं आपण जायला पाहिजे, मग थोडेसे आपण पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. थोडक्यात सांगू का, मी मध्यमवर्गीय डोक्याने चालत होते की आपल्याला जेवढं जमतं आहे तेवढंच आपण करूया. पण पोस्ट करोना कित्येक गोष्टी अशा बदलल्या की जर थोडीशी लांब उडी नाही मारली तर वस्तू दम असून सुद्धा आपण लोकांच्या पर्यंत न्यायला चुकलो किंवा मागे पडलो असं होईल का काय असं जेव्हा वाटायला लागलं, तिथे मात्र जयदेवनी त्याचा वेटो वापरला की कामाक्षी हे आता नाही, आता स्पीड थोडासा कमी पडतोय, आता जरा गिअरअप करायची गरज आहे. मग काय करायला पाहिजे काय नाही हे जेव्हा टीम मध्ये बसून आम्ही ठरवलं तेव्हा असं लक्षात आलं की याच्या धंद्याची याची जी याचा जो अनुभव आहे त्याचा फायदा जर आपण नाही करून घेतला तर आपण कुठेतरी चूक करू. त्यामुळे मग म्हणजे दोघंही आम्ही शिक्षणाने MBA आहोत, पण माझ्या आधीपासून हा व्यवसायात असण्याचा जो फायदा आहे त्याच्या अनुभवाचा तो आम्ही घ्यायचा ठरवला. आमचे काही सिनियर्स पण आहेत जे आम्हाला वेळोवेळी सल्लाही देत असतात, कान पकडत असतात जिथे कुठे त्यांना असं वाटेल की नाही यांना ही गोष्ट सांगितली पाहिजे आणि हे बदल केले तर हे उपयोगाला येतील. म्हणजे त्याला फूस असा शब्द वापरला जातो, फुकट सल्ला. असे खरंच खूप लोक आहेत, मेंटॉरही म्हणू शकतो आपण त्यांना. आणि प्रेमाने आम्हाला ते हे सल्ले देतही असतात की असं करून बघा, असं करून बघा, डिजिटली जायला आता मात्र म्हणजे आम्हाला सांगितलं की दिस इज द राईट टाइम की तुम्ही आता डिजिटली जायला पाहिजे. आणि मग ते बजेट्स आणि हे सगळं, आणि मग त्यात एक टिपिकल शब्द आहे बघ की बर्निंग, तुम्ही किती पैसे जाळता असाच त्याचा अर्थ आहे. पण मग आम्ही म्हणलं की आमच्याकडे काय, आमचा हार्ड अर्न मनी आहे, आमच्याकडे काय पैसे जाळायला पैसे नाही बाबा. आणि मग ते व्यवस्थित सगळं लिंक आपण ती करत जाऊया, आपण बजेट करूया, प्लॅनिंग करूया, असं करत करतो. आणि फॉर्च्युनेटली पुन्हा परमेश्वरी कृपा मी नेहमी म्हणतो, अंथरूण पाहून पाय पसरा नाही असं सांगितलं जातं खरं तर. पण अंथरूण वाढवूया, अंथरूण वाढवूया एवढं. पण मग त्याच्यात काय कॉम्प्रोमाइज करावे लागतात? अंथरूण वाढवायचं असेल तर काय? नाही, आम्ही रिस्क घेतली ऑनेस्टली स्पीकिंग. तिने आणि मी मिळून ठरवलं की एक अमाऊंट आपण इथे इन्व्हेस्ट करायची आणि 3 वर्ष बघायचं. नाही जमलं बॅक टू स्क्वेअर वन, असं आमचं अगदी डिसिजन झालं की हे करून बघू. 2 ऑप्शन्स होते, एक तर वाढा किंवा बंद करा. देर इज नो थर्ड ऑप्शन. म्हणजे आता या सगळ्या कॉम्पिटिशन, तुझा पहिलाच प्रश्न होता की एवढी कॉम्पिटिशन आहे, एवढं सगळं चालू आहे, तुमची विजिबिलिटी नसेल, तुम्ही समोरच जर आला नाही तर तुम्हाला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. बरं, प्राइसिंग फॅक्टर पासून ते त्याचं पॅकेजिंग आणि इतकं सगळं सुंदर जुळून आलेलं होतं. आणि प्रॉडक्ट्स खूप चांगले आहेत, लोकांच्या पुन्हा पुन्हा वारंवार लोकांचं म्हणजे आपण कस्टमर रिटेन्शन हा जो फॅक्टर होता हा खूप होता याच्यामध्ये. मला त्याच मुद्दे राहायचं होतं, कारण हा अगदी वैयक्तिक अनुभवातनं सांगते की खूप प्रॉडक्ट्स आम्ही घेतो, ऍड्स पाहून घेतो किंवा कुठली तरी मैत्रीण सांगते त्यातनं घेतो, कोणीतरी सुचवतं, पाहतो बी तो. आणि आता तर सोशल मीडिया आहे तर घेतो, ते एवढे महागडे असतात एकतर, आणि त्याच्यातनं मग ते 1-2 यूज मधनं बऱ्याचदा वाया सुद्धा जातात. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये आपली विश्वासार्हता वाढवणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे प्रत्येक ब्रँड समोर. तर तो तुम्ही कसा करता? आणि खास करून आत्ताची पिढी लक्षात घेता की ज्यांना खूप ऍक्सेस आहे. जुन्या काळात आपल्याला कल्पना आहे की त्या दुकानात जाऊन ती एकच पॉन्ड्सची पावडर असायची, बाय डिफॉल्ट आपण तीच घ्यायचो. आता खूप एक्सपोजर आहे, तर त्याच्यामध्ये पोहोचणं आपल्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत आणि ते रिटेन्शनचं तुम्ही म्हणालात तसं, हे सगळं किती चॅलेंजिंग आहे आणि ते तुम्ही कसं करता? चॅलेंजिंग तर आहेच, आणि तू म्हणालीस की मराठी उद्योजकांना पण हे कळावं या दृष्टीने पण म्हणून, आणि म्हणून मी त्या पद्धतीनेच उत्तर देतो. पहिली गोष्ट, मगाचा प्रश्न होता फायनान्शियल रिलेटेड. आमच्या मराठी उद्योजकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मी आज 100 रुपयाची विक्री केल्यानंतर त्यातले माझे किती, 100 माझे नाही आहेत, त्याच्या अनेक वाट्या आहेत, आणि मग त्यातला काही ठराविक पोर्शन माझा आहे. खूप ठिकाणी गल्लत अशी होते की आज विक्री बरोबर नफा, असं आमच्याकडे अजून एक आमच्या काही इंडस्ट्रीमध्ये आम्ही म्हणतो की आज जे विकून आले ते सगळे माझेच, आणि मग ते संपतात आणि मग अडचणीत येतो. मग ते फायनान्शियल प्लॅनिंग अत्यावश्यक आहे. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आता म्हणजे MBA नंतर हे सगळे मोठे शब्द आम्हाला कळायला लागले, पण ते प्रॅक्टिकली करत असताना आपल्याला आपण काय पद्धतीने करतो हे बघणं गरजेचं आहे. मेजॉरिटी जो पैसा लागतो हा ब्रँडिंगसाठी आणि मार्केटिंगसाठी लागतो आणि कस्टमर रिटेन्शन. 2-3 फॅक्टर्स वरती हिनी काम केलं. बेसिकली हिनी 10-12 वर्ष सातत्याने एक्झिबिशन्स केली. म्हणजे यांचे आजही मी तिला इतके कनेक्शन आहेत आणि पर्सनली लोक यांना भेटतात, फोनवरती बोलतात, गाईडलाईन्स घेतात, काय वापरू काय नको हे मी बघतो, रोज चालू असतं हे सगळं. म्हणजे जेव्हा जेव्हा ऑफलाईन मार्केटिंग खूप आहे, खूप तग धरून आहे. तो तर म्हणजे डायरेक्ट कस्टमर बरोबरचा कनेक्ट जो आहे ना, तो तुमच्यासाठी कुठल्याही ब्रँडला मोठं करण्यासाठी, मी मोठं एवढ्यासाठी म्हणते आहे की जसे आमचे कस्टमर वाढत गेले ना तसे आम्हीही ब्रँड म्हणून पण वाढत गेलो. आम्ही कधीतरी छोटेच होतो,
असं काही अचानकपणे दबादबा बिझनेस सुरू छोटे झाला म्हणजे असं घरातून नाही. सुरुवात झालेली आहे. अगं म्हणजे आम्हाला अक्षरशः 3 पार्सलची 5 पार्सल गेली तरी आम्हाला वावा वाटायचं की अरे वा आज 5 order पार्सल झाल्या, गेली. हा. आणि आज जेव्हा ती 5ची मल्टिप्लाय होत होत वरची 2 शून्य वाढतायत 3 शून्य वाढतायत तेव्हा खरंच छान वाटतंय. पण सुरुवात आपली कुठेतरी 3 आणि 5 पासून झाली होती. त्या 3 आणि 5नी आपल्याला जे शिकवलेलं आहे की त्या 5 कस्टमर बरोबर जो तुमचा कनेक्ट आहे हा आजही सुटलेला नाही. तसंच येणाऱ्या नवीन नवीन कस्टमर्स बरोबर सुद्धा होतं आहे की एकदा आमच्या बरोबर जोडला गेलेला कस्टमर आहे ना तो 2-3 गोष्टीसाठी आमच्या बरोबर राहतोय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करत आम्ही. म्हणजे वर्षानुवर्ष आमचे कस्टमर आम्हाला सांगतात आपल्या मॉइश्चरायझरचा ना वास नाहीये बदललेला. म्हणजे सकाळी आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावलं ना की कसं फ्रेश वाटतं. हे जे फिलिंग येतं किंवा हा जो रिव्ह्यू लोकांच्याकडनं येतो ना तो कुठेतरी तुम्हाला चांगलंच काम करण्यासाठी बळ देतो. एक तर क्वालिटीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करत नाही. दुसरं म्हणजे कस्टमर्सनी दिलेल्या ज्या काही सजेशन्स असतात या फर्स्ट हँड एक्सपिरियन्सवर आधारलेल्या असतात. म्हणजे तुम्ही नुसतंच फक्त R&D वरती लक्ष देऊन नाही चालणार. तुम्ही त्या फर्स्ट हँड एक्सपिरियन्सकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. आणि या दोन्ही गोष्टीची सांगड जेव्हा तुम्ही घालता ना तेव्हा मला वाटतं तुमच्या प्रॉडक्टमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करणं तुम्हाला शक्य होतं. असं केलंय कुठलं की रिव्ह्यूवरनं एखादा बदल केलाय? पॅकेजिंग बदललेत आम्ही. अच्छा. पॅकेजिंग बदललेत की हे पॅकेजिंग आम्हाला नाही आवडलं तुमचं की हे थोडंसं तकलादू वाटतंय किंवा तुम्ही जे direct येऊन बोलतात अगदी अगदी हो सांगतात ना लोकं. आपल्या ब्रँड आणि मला शब्द आपण- का आवडतात आपल्या ब्रँडचं ना हे पॅकेजिंग आवडलं. आम्हाला हे आवडलं बदला. नाहीये. तिथे आपल्या ब्रँडचं हा जो शब्द येतो ना तो कुठेतरी तुम्हाला त्यांच्या बरोबर जोडलेला ठेवतो. मला एक खरंच इन्सिडंट सांगावासा आवडेल की कस्टमर रिव्ह्यू वरती आम्ही कसे जातो. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट लोकांना असं वाटतं की नाही फक्त R&D डिपार्टमेंटमध्येच होतं का, तर नाही. आमच्याकडे एक मी मुद्दामहून नाव घेऊन सांगेन अंजली ओक म्हणून कस्टमर आहेत ज्यांनी आम्हाला एक छोटासा इन्सिडन्स असा सांगितला की मी ना 20-25 वर्ष झाले काजळ वापरत नाहीये म्हणल्या. म्हटलं का हो? माझी आजी पूर्वी घरी काजळ करायची म्हणल्या. त्या तोडीचं किंवा त्या ग्रेडचं काजळ मला परत मिळालं नाही त्यामुळे मी काजळ वापरत नाही. पण मला अशी खात्री आहे म्हणल्या की बर्वामध्ये तुम्ही असं काजळ बनवू शकता. साधारणपणे जबाबदारी वाढल्याचा फिलिंग आलेलंच होतं तेव्हा. चांगली घमासान R&D वाले आणि आम्ही सगळे एकत्र बसलो होतो की काय रिक्वायरमेंट असेल ह्या कस्टमरची की त्यांना आजीच्या काजळाची आठवण झाली पाहिजे. शेवटी खल झाला, ट्रायल्स झाल्या, भरपूर वेगवेगळ्या बॅचेसमध्ये आम्ही वस्तू बनवल्या आणि फायनली आम्हाला जेव्हा वाटलं की हां हे बहुधा ओकांच्या आजीच्या काजळासारखं तयार झालेलं आहे तेव्हा आम्ही सॅम्पल्स त्यांच्याकडे पाठवले. सॅम्पल्स गेले आणि 2 महिने सायलेन्स. त्यांच्याकडनं काही उत्तरच नाही. फुल आम्हाला असं वाटलं होतं की यार गंडलं बहुतेक काहीतरी जमलेलं नाही वाटतं आपल्याला करायला. 2 महिन्यानंतर जेव्हा ओक मॅडमचा फोन आला तेव्हा म्हणजे अक्षरशः बघ मला सांगताना पण आत्ता काटा आहे अंगावरती की आता मी पुन्हा काजळ वापरू शकणार आहे. हे त्यांचं पहिलं वाक्य होतं फोनवरती. म्हटलं का हो असं का वाटतंय? मला आजीनी चेहऱ्यावरून हात फिरवल्याचं फिलिंग आहे आणि याच्यापेक्षा मोठा रिवॉर्ड किंवा याच्यापेक्षा मोठा अवॉर्ड खरंच काही असू शकत नाही की तुम्ही एखादी गोष्ट बनवत आहात आणि ती कस्टमरला त्याची वाटतीये, आपली वाटतीये, त्याच्या जवळ जाणारी वाटती आहे. मग जगातले सगळे मान सन्मान सगळे स्वप्न अशी पूर्ण झाल्यासारखी वाटतात आणि एखादा मोमेंट वाव मोमेंट म्हणतो ना आपण तसा तो वाव मोमेंट खरंच आमच्यासाठी होता. आणि तो रिव्ह्यू लगेच करून पाठवला. त्यांनी लगेचच व्हिडिओ करून पाठवलाय. वेबसाईटवरती कोणीही जाऊन अंजली ओक काजळ रिव्ह्यू या नावाने तुम्ही तो पाहू शकता. आणि मला खरंच आज म्हणजे ओक मॅडम जर बघत असतील तर खरंच मला ओक मॅडम तुमची कॉमेंट अपेक्षित आहे की जर तुम्ही पाहत असाल हा आजचा आपला इंटरव्ह्यू तर तुमची कॉमेंट नक्की येईल मला खात्री आहे. आमच्यापर्यंत आली तरी ती आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवूच. आणि नक्की म्हणजे तुम्ही जर पाहत असाल तर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर मुंबई तकच्या तुम्ही टॅग करून आमच्यापर्यंत ती पोहोचवा. आम्ही नक्की बर्वे मॅडम किंवा कंपनीसोबत पोहोचू. पण तुम्ही ज्या वेळेला हे सुरुवात केली त्यावेळेला तुम्ही किती जण होता? कारण तुम्ही मगाशी म्हणालात की अगदी 3 ऑर्डरपासून सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर तेव्हा तुमची कंपनी केवढीशी होती आणि आज ती केवढी झालेली आहे? तो सगळा स्टाफ त्याबद्दल थोडं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ते मी सांगतो नक्की कारण मी ते सगळं बघितलंय आणि सगळं तो हे मॅन्युफॅक्चरिंगची टीम म्हणजे आमचे मित्रच आहेत, मित्रमैत्रिणच आहेत. त्यांनी ते सगळं सुरू केलं.
आणि कामाक्षीला सांगितलं की तू ब्रँड बिल्ड कर. आणि हे विटा गावातच सुरू झालं? साताऱ्यामध्ये सुरू झालं. साताऱ्यात, ओके. विटा हे आमचं बेसिकली शेती आणि माझं मुख्य घर, गाव, फॅक्टरी, नेचर केअरचा सगळा सेटअप विट्यामध्ये. हे सगळी ऍक्टिव्हिटी सुरू झाली तेव्हा आम्ही साताऱ्यामध्ये शिफ्ट झालेलो होतो एक प्लॅन करून 14-15 वर्षासाठी. तेव्हाची सगळी ही ऍक्टिव्हिटी आहे 2010 साल साधारण मी सांगतो. आणि मग ती आणि तिची एक मैत्रीण म्हणजे संयोगिता म्हणून त्या दोघींनी मिळून हे सगळं सुरू केलं मार्केटिंगचं काम. आणि मॅन्युफॅक्चरिंग आमचे मित्रच करत होते ते, कारण आम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे जर्मनीत जाऊन ते सगळं बघितलं, त्यांनी येऊन ते इथे परत सगळं डेव्हलप केलं आणि GMP फॅसिलिटी उभी केली आणि दे आर मॅन्युफॅक्चरिंग फॉर अस. तर मग ते नाव कुठलं काय तर मी चालू होतं यांचा कल. मी म्हणलं अरे बरवा ठेवा ना, बरव्यांचा बरवा. आणि म्हणलं नुसतं ते बरव्यांचा बरवा नाहीये तर त्याला अर्थ आहे. म्हणलं की आम्ही बेसिकली आलोय ते ऑर्गॅनिक फार्मिंग आणि हे सगळे बघत वाढत मोठे झालोय. तर मग आपण म्हणतो ना की निसर्गाला आपण म्हणतो ऋतू हिरवा ऋतू बरवा, तर तो बरवा. आणि शेवटी आपण सगळे जातो कुठे तर पंढरपूरला तिथे लीन व्हायला, तर तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा असं. अच्छा, असं ते नाव पडलं. हा मग बरवा. आणि हे नंतर आलं म्हणजे मला सुचलेलं ते, पण ऋतू बरवा ऋतू हिरवा हे म्हणजे ते तिथे आलं. पण बरव्यांचा बरवा सगळे जे आम्ही वापरतो हे निसर्गाकडून येणारे आहेत किंवा निसर्गाकडून इन्स्पायर होऊन घेतलेले आहेत, आयुर्वेदाशी कनेक्टेड आहेत. मग काय आहेत ते? तर ते शुद्ध आहेत म्हणजे बरवा आहेत, प्युअर आहेत, डिवाइन. ह्या गोष्टी आपल्याला घेऊन कुठे जातात? तर ते विठ्ठलापाशी घेऊन जातात, जो बरवा आहे. मग जर या ब्रँडसाठी योग्य शब्द कुठला असेल तर तो बरवा असेल असं आमच्या डोक्यात आलं होतं. सुरुवात सांगतो मी तुला. आणि मग ते सगळं मॅन्युफॅक्चरिंग होऊन सुरू झालं. मग प्रदर्शनात यांच्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या. तुम्ही कसे बनवायचं म्हणजे घरच्या घरी होतं? प्रॉपर फॅक्टरीतच सुरुवात झाली. तेव्हा किती जण? कित्येक लोकांना असंही वाटत असेल की घरी काही केलं काय नाही, काही घरगुती बनवलं का. हा R&Dचा भाग हा सगळा घरगुती झाला. पण प्रोडक्शन जेव्हा सुरू झालं तेव्हा FDA अप्रूव्ड आणि आपण जसं सगळं आता बोललो GMP फॅसिलिटी आहे. इनफॅक्ट या फॅसिलिटीला आज 3 नंबरची फॅसिलिटी म्हणून ती भारतामध्ये त्याला अवॉर्ड पण मिळाला आता या फॅसिलिटीला. तर मुद्दा सुटला नाही ना माझा काही. हा होतं की तुमचा सगळा स्टाफ महिला आहे असं मी ऐकलं. कामाक्षीने हा व्यवसाय प्रॅक्टिकली स्पीकिंग घरातून सुरू केला. GMP फॅसिलिटीमध्ये सगळे प्रोडक्ट्स बनतात. त्या फॅसिलिटी म्हणजे आमची जी आहे तिथे आता भारतामध्ये 3 नंबरचा अवॉर्ड त्यांना मिळालाय. म्हणजे प्रॉपर GMP फॅसिलिटी म्हणजे उत्पादनं घरात कधीच बनली नव्हती. कदाचित 15-20 वर्षापूर्वी R&D झालो असू शकतं थोडंसं. म्हणजे अनघा दंडवते म्हणून ज्या काकू आहेत त्यांनी हे कामाक्षींनी सांगितलंच मगाशी पण अनेक इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलेलं आहे की तुपापासूनची लिपस्टिक ती त्यांनी पहिल्यांदी इन्व्हेंट केली. सुरुवातीच्या काळात फक्त कामाक्षी आणि संयोगिता तिची मैत्रीण या दोघीच जणी होत्या आणि त्यांचे कष्ट मी बघितलेले आहेत. म्हणजे ते बॉक्सेस भरा रे, स्टॉल लावा रे, तिथे जा रे, महिना ऍक्च्युअली या मुंबई पुणे सगळीकडे गेलेले आहेत आणि स्वतःचा प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवलाय, लोकांशी संपर्क केलाय, डायलॉग केलाय, लोकांचे फीडबॅक गोळा केलेले आहेत. म्हणजे मी प्री कोविड बोलतोय सगळं. आणि मग तिच्या डोक्यात एक कल्पना अशी होती की हे वाढवायचं कसं. मग मी म्हणलं तू महिला उद्योजिका झालेली आहेस तर मग तुझ्यासारख्या महिला शोध महाराष्ट्रात किती आहेत त्या. आणि मग त्यांनी ते प्रमोशन चालू केलं की आमच्यासारखंच या पद्धतीने बरवा हा ब्रँड कोणाला प्रमोट करायला आवडेल. प्राऊडली मी सांगेन की आज तिच्यासारख्या अशा महिला उद्योजिका 200 पेक्षा जास्त ती संख्या आहे की ज्या स्वतः जाऊन तिकडे स्टॉल लावतात. कंपनी त्या स्टॉलचं रेंट प्रोव्हाइड करते, त्या उभ्या राहतात, जाऊन तिकडे प्रमोट करतात, विकतात, लोकांपर्यंत हे प्रॉडक्ट्स पोहोचवतात. आणि त्याच्या मागचं पॅशन हे त्यांचं एक आहे. त्याच्यातून अर्थकारण किंवा त्यांचा उद्योग उभा राहतोय हा कदाचित सेकंडरी का हा माझा विषय नाही. पण पॅशनेटली या 200 महिला उद्योजिका आज कामाक्षी बरोबर काम करतायत. आणि त्यामुळे ती 2ची जी टीम होती ती प्रॅक्टिकली स्पीकिंग ऑन ग्राउंड 200 झालेली आहे. पॅकेजिंग आणि हे सगळं बॅकएंड हा सगळा मिळून आज एक 40 लोकांचा स्टाफ आज तिच्याबरोबर ऑफिशियली काम करतोय. आणि मी आणि एक राजेंद्र कुलकर्णी आम्ही दोघच जण म्हणजे मी खूपच जाता जाता सहज मदत करतोय. पण प्रॅक्टिकली स्पीकिंग लागेल तेवढा सपोर्ट द्यायला फक्त मी आहे. अदरवाईज हा सगळा हा महिला उद्योगच आहे, यांनी सगळ्यांनी मिळून उभा केलेला आहे. त्यामुळे महिला सबलीकरण खऱ्या अर्थाने ह्या करतायत असं मी अगदी अभिमानाने सांगेन. तुला काही ऍड करायचं आहे? मी आज इंटरव्ह्यूला जेव्हा इथे बसली आहे ना तेव्हा मला सांगायला खरंच आनंद होईल की मी आज इथं या खुर्चीत बसली आहे आणि तुमच्याशी गप्पा मारती आहे. पण एक काळ असा होता की मी आणि संयोगिता आम्ही दोघीच एक्झिबिशनसाठी बाहेर असायचो. आज जेव्हा 200ची टीम झाली आहे ॲट अ टाइम आत्ता महाराष्ट्रामध्ये 22 ठिकाणी 22 वेगवेगळ्या शहरांमधनं आमची एक्झिबिशन सुरू आहेत. आणि एक कामाक्षी या खुर्चीत बसलेली दिसत असताना 22 कामाक्षी कुठे ना कुठेतरी बरवाबद्दल बोलता आहेत, लोकांशी इंटरॅक्ट करता आहेत. आणि आमच्या टीमचा अभिमान सार्थ करता आहेत की आमची 97% महिलांची टीम आहे.
हे 2 किंवा 4 लोक जर सोडले तर मी म्हणेन की हे दोघं दिसत आहेत फ्रंटला. प्रत्येक बाई जेव्हा कामासाठी बाहेर जाते ना तेव्हा तिच्या घरातल्या पुरुषांनी तिला मदत केल्याशिवाय ती बाहेर नाहीच पडू शकत. म्हणून अजून 1 ते 2% आम्ही ॲडिशनल धरतो आहोत की ही पुरुष मंडळी सगळी आमच्या स्त्रियांना ही मदत करतायत की ओके ठीक आहे तू कामाला बाहेर चालली आहेस का, जा आम्ही लक्ष ठेवतो. हे थोडंसं घरातलं काम जरी त्यांनी वाटून घेतलं ना तरी आम्ही आमचं काम करायला सक्षम असतो. आणि अशा पद्धतीने आमची टीम वाढते. आज 22 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये परवाची एक्झिबिशन्स होत आहेत आणि आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या बाहेर पण असतात. उद्याला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत. इंदोरला म्हणजे इंदोर एक चांगलं पॉकेट डेव्हलप होतं आहे. अहमदाबाद एक चांगलं पॉकेट डेव्हलप होतं आहे आता. नंतर आम्हाला आनंद आहे की आम्हाला आसाममधल्या एका छोट्या गावातून जिथे आमचं पार्सल पोचायला सुद्धा 9 दिवस लागत आहेत अशा गावातून सुद्धा आम्हाला ऑर्डर आहे. आणि सगळ्यात छान वाटलं होतं जेव्हा काश्मीरमधून ऑर्डर आली होती. जो भारताचा भाग खूप दिवस आपल्यापासून थोडासा लांब राहिल्यासारखा, कट ऑफ झालाय का काय असा वाटावा असा होता. पण सुदैवाने काही वर्षातल्या डेव्हलपमेंटमुळे काश्मीर सुद्धा आपल्याशी परत जोडलं जात आहे, दोन्हीरित्या, सांस्कृतिकरित्या, आर्थिकरित्या. आणि त्याचा आम्हाला आनंद खूप आहे. याचं तुम्ही फाइंड आउट केलं की त्यांच्यापर्यंत प्रोडक्ट कसा पोहोचला? सोशल मीडिया मराठी आहे की अमराठी? नाही, अमराठी आहेत. अमराठी ऑडियन्स आहे. थोडंसं आता ते एक्सपान्शन चालू केलंय आम्ही. म्हणजे तो मराठी किंवा रिजनल ब्रँड असा तो असणं गरजेचं नाहीये. सुरुवात तशी डेफिनेटली झाली कारण तो आम्ही एक्झिबिशन्स मधनं म्हणा किंवा याने तो त्या पद्धतीने प्रमोट केला. डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा, सोशल मीडियामध्ये सुद्धा तो मराठी किंवा रिजनल ब्रँड प्रमोट झाला. त्याचं दुसरं पण कारण आहे, कारण सगळी जे चित्रपट आम्ही आपली जे चित्रपट सृष्टी जी आहे त्यातले जे सगळे आमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी हे प्रॉडक्ट्स वापरले आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यात ब्रँड अँबॅसेडर तर मृण्मयी आहे, सायली संजीव आहे किंवा गौतमी पण, सखी आणि सुव्रत आहेत. म्हणजे या सगळ्याच लोकांनी इतकं, आणि त्यांचे कुठलेही नाटकाचे प्रयोग असू देत, सिनेमाचं शूट असू दे. आम्ही आता रिसेंटली 2 सिनेमे आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही मेकअप पार्टनर होतो. आता एक मृण्मयीचा सिनेमा येतोय मनाचे श्लोक, त्याच्यामध्ये पण आम्ही मेकअप पार्टनर आहोत. सो या सगळ्या लोकांचा त्यामध्ये थोडासा मराठी आणि आपला पुणेकरांचा मुंबईकरांचा ब्रँड आहे का असा थोडासा तो खूप झाला. पण आम्ही असं नाही आहोत, आम्ही रिजनलच फक्त नाही आहोत, आम्ही बाहेर पण प्रेझेन्स आमचा आहे, पण तो डिजिटली जास्त आहे. आणि 7 समुद्रापार पण आपण आहोत. म्हणजे आम्ही US मध्ये आम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड आहोत, तिकडे चांगले डिस्ट्रीब्युटर्स काम करतात. UAE मध्ये आहे, सिंगापूरमध्ये उद्या इंडिया एक्सपोला ही चाललीच आहे. एक्झिबिशन्सच्या बद्दल मगाशी आम्ही सांगत होतो, त्याच्यात जशी 22 एक्झिबिशन्स आता महाराष्ट्रात चालू आहेत तसं सिंगापूरमध्ये पण एक्झिबिशन सुरू आहे. कालच्या 2 तारखेपासून 2, 3, 4 आणि 5 असं ते एक्झिबिशन असणार आहे. ज्या एक्झिबिशनमध्ये बर्वाचा स्टॉल आहे. आणि आनंद वाटतो आहे की आपण 7 समुद्रापार सुद्धा लोकांच्या पर्यंत घेऊन जातोय. आणि तिथं काही लोक सगळे मराठी नाही आहेत, म्हणजे तिथे भारतीय लोकही येत आहेत. प्लस कसं असतं बघ, आपली सर्कल्स असतात, आपलं अगदी जवळचं सर्कल असेल त्याच्यात कदाचित आपले सगळे मित्रमैत्रिणी असतील जे मराठी असतील. त्याच्या बाहेर वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहणारे सुद्धा आपले मित्रमैत्रिणी आहेत. आता मुलं शिकायला बाहेर आहेत, त्यांचे मित्रमंडळी असतात. कुठे ना कुठेतरी ब्रँडबद्दल ऐकलेलं असतं, एखादा प्रॉडक्ट वापरलेला असतो, कुणीतरी गिफ्ट केलेलं असतं. असं करत करत तुम्ही ते सर्कल ओलांडून दुसऱ्या सर्कलमध्ये जाता. तिथून कदाचित तुम्हाला बाहेर जाण्याची संधी आहे. आणि मग वेगवेगळ्या नॅशनॅलिटीच्या लोकांच्या पर्यंतही पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहेच. ऑस्ट्रेलियामध्ये आज ब्रँड रजिस्टर झाला आहे. ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये पण प्रॉडक्ट अवेलेबल झाले आहेत. छोटी सुरुवात असेल कदाचित, पण ती आश्वासक सुरुवात आहे की सेंद्रियकडे, नॅचरलकडे लोकांना जाण्याची इच्छा आहे. असं नाही आहे की सगळंच फक्त केमिकल वापरलं जात आहे का, तर असं नाही आहे. वेगळं काय आलेलं आहे जे माझ्यासाठी चांगलं असेल हे शोधण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि जेनझीज पण हा प्रयत्न करतायत आता. म्हणजे ज्यांच्या कदाचित घरामध्ये 8-10 वर्षापासून बर्वा जात आहे त्या मुलांना तर ते इनहेरिटंट मिळतंय बहुतेक, की 14-15 वर्षाची मुलगी झाल्यावर आईच हातात आणून ठेवते, हा फेस वॉश वापरायचा, दुसरा वापरायचा नाही. हे कदाचित त्यांच्यापर्यंत येत आहे. सो त्यांना ब्रँड वेगळा बघण्याची गरज पडत नाहीये. पण जी नवीन मुलं आहेत ज्यांच्यापर्यंत कदाचित बर्वा नाहीये पोहोचलेला अजून, तेही जेव्हा नॅचरलचा सर्च करता आहेत तेव्हा वेगवेगळ्या साईट्सवरती त्यांना बर्वा दिसतं आहे आणि ते पोचतायत तिथपर्यंत. आणि पुन्हा 2-2 वर्ष, 3-3 वर्ष आज जेनझीची मुलं जर हे वापरत असतील तर मला वाटतं ती ब्रँड लॉयल्टी हळूहळू येते त्यांच्याकडे. म्हणजे वेगवेगळ्या जनरेशन्स मध्ये, खूप वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये सुद्धा हे वापरलं जातं, ही चांगला गोष्ट आहे.
पण हा बर्वा ते ऋतू बर्वाचा प्रवास कसा झालाय मला तोही समजून घ्यायचा आहे, कारण मी पर्सनली ऋतू बर्वाचा एक प्रोग्राम अटेंड केलेला होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझी तुमची ओळख ही फिजिकल कॉन्टेक्स्टमध्ये पहिल्यांदा झालेली होती. तर ते एक समजून घ्यायचं आहे की शेती आणि मग कॉस्मेटिक्स याच्यातनं थेट जम्प ही करमणूक आपलं जे क्षेत्र आहे, मनोरंजन क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये कशी आली. आणि आता तुम्ही फिल्म्सचा उल्लेख केला, सो आता बरेच जण OTT फिल्म्स वगैरे या सगळीकडे जात आहेत. तुम्ही ते थेट रसिक प्रेक्षकांना भेटण्याचा हा जो एक मीडियम आहे त्याच्यापर्यंत जाण्याचं कसं ठरवलं? याचा एक भाग मी सांगेन, दुसरा भाग कदाचित जयदेव सांगू शकेल. थेट भिडणं जे आहे ना, म्हणजे वेगळीच मजा आहे. मग ते प्रॉडक्ट घेऊन जाणं असेल, जे एक्झिबिशन्स मधून आम्ही सुरुवातीला केलं, तेच मला वाटतं मनोरंजन क्षेत्रामध्ये सुद्धा जिथे व्यक्तींचा टच आहे, एकमेकांच्या बरोबर भेटणं आहे, इंटरॅक्शन आहे, तुम्ही काय करता आहात हे लोकांच्याशी डायरेक्ट तुम्हाला सांगता येतं आहे. आणि बर्वा म्हणलं की चांगलं, बर्वा म्हणलं की उत्तम, असा जो कनेक्ट प्रॉडक्टच्या थ्रू लोकांचा झालेला आहे, तोच कुठेतरी आम्हाला असं वाटलं की आपण तो कंटिन्यू म्हणजे प्युअर डिवाइन असा दोन्ही बाजूनी, मग तो कुठेतरी कंटिन्यू आपण ठेवू शकतो. अशा ह्यांनी जेव्हा 4 चांगल्या लोकांच्या बरोबर काम करण्याची वेळ आली आम्हाला, तेव्हा मात्र आम्ही त्याही संधीचा फायदा करून घेतला. अमर माझा खूप चांगला मित्र आहे. म्हणजे मी पुण्यात जेव्हा शिकायला होतो तेव्हा आमचा एक ग्रुप होता गाण्याचा, त्याच्यामध्ये मी, अमर, आम्ही सगळेच एकत्र होतो. आणि मग विट्यामध्ये ती आमची तशीच पद्धत आणि दरवर्षी त्या पद्धतीने कार्यक्रम ऑर्गनाईज करणं हे सगळं चालू आहे विट्यामध्ये. आम्ही जेव्हा हे बर्वाचं प्रमोशन चालू झालं, वेगवेगळ्या स्पॉन्सरशिप्स आम्ही द्यायला लागलो, लोकांपर्यंत जायला लागलो, मी एके दिवशी कामाक्षीला म्हणालो की मग आपण पण या क्षेत्रात काय यायला नको, कारण माझं ते पूर्वी पॅशन होतं, नाटक आणि क्षेत्र. त्याच निमित्ताने सगळी मित्रमंडळी होती आणि तीच आपल्याला सपोर्ट करतायत, आपण यात जाऊन बघूया. मला खरं तर खुळ्यात काढलं लोकांनी की हे राईट टाइम नाही आता, अजून लोक येत नाहीयेत, चित्रपटाकडे लोकांची पाठ आहे आणि फारसं काही घडत नाहीये. म्हणून ठीक आहे आपण करून बघू. आणि आमच्या दोघांचं एक बेसिक काय असतं, करून बघू. नाही जमलं करून नाही जमणार. आणि मग अमरनी मला वैभवदादांची भेट घालून दिली आणि माझ्या डोक्यात तो कॉन्सेप्ट आला की वेगळं काहीतरी करूया. म्हणजे आम्ही सगळंच काहीतरी जे केलं ते वेगळं केलं, म्हणजे सेंद्रिय शेतीपासून ते तुपापासूनचे कॉस्मेटिक्स पासूनचे हेही वेगळं करू. मग अमरला म्हणलं की आपण या पद्धतीने हे करू. आणि मग नाव कसं, तर ते वैभवदादांनी सगळी स्टोरी ऐकली कामाक्षीकडून की बर्वा ब्रँड कसा केला वगैरे, ऋतू बर्वा असं. म्हणजे ते बोलल्या मिनिटाला आम्हाला नाव इतकं छान क्लिक झालं होतं की लगेच तो ब्रँड तोही रजिस्टर केला. आम्ही बर्वा मनोरंजन मंडळी अशी कंपनी स्थापन केली त्याकरता. आणि म्हणलं या क्षेत्रात जाऊया आपण, आता जाऊ पुढे, कारण ते कुठेतरी काहीतरी त्या काळातलं राहून गेलेलं करायच्या गोष्टी त्या आता सुंदर आहे कार्यक्रम सुंदर आहे. आणि मग त्या निमित्ताने तो पुढे आणला. आणि मग फ्लूट आणि वैभवदादांच्या कविता, मग म्युझिकल जर्नी ऑफ अ पोएट्री, पुढचा अध्याय आता लाभले आम्हाचं भाग्य. आज माझ्या मते येस, मला ते सांगायचंय की अभिजात भाषेचा मराठीला जो दर्जा मिळालेला आहे त्याची वर्षपूर्ती आहे. आम्ही हा जो एपिसोड शूट करत आहोत आज तो आहे 3 ऑक्टोबर. कदाचित तुम्ही पाहाल तोपर्यंत थोडा उशीर झालेला असेल, पण तो एक योगायोग जुळून आला. आणि मग ते ऋतू बर्वा छान पॉप्युलर झालं. मग त्यातलं ते मन तुझं जलतरंग हे सगळ्यांनी बघितलं. खूप लोकांनी ती रील केल्या त्याच्यावरती. 9 कोटी लोकांनी आजपर्यंत ती रील पाहिली आहे. ऑलमोस्ट आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिली. आणि कविता या फॉर्म मध्ये लोकांना मिळाली. जुनी कविता येते, नवीन गाणं येतंय, मग बॉलिवूड वाजतंय, मग भावगीत, असा तो खूप छान जर्नी होतो. तू बघितलाच आहेस तो. आणि तो पॉप्युलर झाला. आणि मग ऋतू बर्वा झाल्यानंतर म्हटलं पुढचं काहीतरी करायला पाहिजे. आदित्य इंगळे खूप माझा चांगला मित्र आहे. मग त्याच्याशी आमचं बोलणं चालू होतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय आणि मग तो का आहे, हा नुसतं नवीन जनरेशनला कळलं पाहिजे आणि त्या लोकांपर्यंत ते घेऊन गेलं पाहिजे. त्यात दिग्गज लोक आहेत सगळे. सुनील दादा आहे, सुनील बर्वे, पुष्कर श्रोत्री आहे, आनंद इंगळे, मृण्मयी आहे, गौतमी आहे, अजित परब आहे. आणि आदित्याने खूप सुंदर त्याचं स्क्रिप्टिंग केलंय, खूप सुंदर दिग्दर्शन केलंय. आमचा कुशल म्हणून त्याच्यामध्ये आमचा प्रोग्राम जो आहे ना तो फ्लुइड आहे. म्हणजे आज हे सादर होतंय हेच उद्याला असेल असं नाहीये कदाचित. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण पुलंसारखे लेखक आहेत, इंदिरा संतांसारख्या कवयित्री आहेत, ज्यांची कविता कदाचित या वेळच्या प्रयोगात घेतली असेल, पुढच्या वेळेला अजून कोणीतरी समोर येईल की ज्यांची कविता घ्यावीशी वाटेल. असा फ्लुइड केलेलं आहे. ते या 2-2.5 तासात लोकांपर्यंत पोहोचवायचं. त्यामुळे तो पण ओपन एंडेड प्रोग्राम आहे.
आणि त्याला तो प्रतिसाद खूप उत्तम होता. चांगला म्हणजे मिळतोय. मला त्यात एक नवल वाटलं की ती जी गाणी आहेत किंवा त्या कविता आहेत आज त्या कुणाच्याच प्लेलिस्ट मध्ये कदाचित नसतील. खास करून मुंबई, पुणे किंवा आणखीन अजून शहरी भागात हे सगळे जे आलेले आहेत त्या कुणाच्याच प्लेलिस्ट मध्ये नाहीयेत, पण त्या तितक्याच लोकांना रिलेट होत होत्या. तो ऑडियन्स सगळा दर्दीच होता, कारण शेवटी दुःख तीच आहे, तेच ब्रेकअप आहे किंवा तीच सृष्टी आहे, ते तर कॉमनच आहे. त्याची फक्त शब्दरचना आत्ताची वेगळी आहे, तेव्हाची वेगळी आहे, पण ते रिलेट मात्र होत होतं त्यावेळेला ऑडियन्सला. त्यामुळे मग ऋतू बर्वा पाठोपाठ लाभले आम्हाला भाग्य की आमची मराठी भाषा ती किती देखणी आहे, सुसंस्कृत आहे, त्याची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवूया. आणि सादर करणारे दिग्गज आहेत. आजही त्याचा प्रयोग आहे पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडला आहे, संध्याकाळी 6 वाजता आहे. तर त्यानिमित्ताने या क्षेत्रात आम्ही आलो आणि मग तो सगळा शेती टू बर्वा, बर्वा टू ऋतू बर्वा, मग लाभले आम्हाला भाग्य. अजून काहीतरी समोर येईल आणि ते करायची इच्छा नक्कीच आहे. म्हणजे तो एक शाश्वत प्रवास आम्हाला करायचा आणि तो हे करत असताना आमची जी म्हणजे फिलॉसॉफी जी आहे आमची ती कुठेही बदलायची नाही आम्हाला. कुठेतरी आम्ही म्हणू की लाभले आम्हास भाग्य की आम्ही हे लोकांच्या पर्यंत घेऊन जाऊ शकतो आहोत. जे योग्य आहे, जे चांगलं आहे, जे उत्तम आहे तेच देण्याचा प्रयत्न आहे. मग बी इट इज प्रॉडक्ट और बी इट इज एंटरटेनमेंट. मला एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, कारण की मी हा मागेही एका कपलला विचारलेला होता, पण तुम्हालाही मला तो खास करून विचारायचा, कारण मी जेवढं तुम्हाला ऑन स्क्रीन तुमची केमिस्ट्री चांगली पाहते तेवढीच मी ऑफ स्क्रीन सुद्धा पाहिली, तुमच्याशी बोलताना सुद्धा मला ते जाणवलं. म्हणून हा प्रश्न आहे की मधल्या काळामध्ये ज्या वेळेला तुमचा बिझनेस खरं तर सुरू झाला 2010लाच एक बँड बाजा बारात चित्रपट आलेला होता आणि त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की जिसके साथ व्यापार उसे कभी ना प्यार, आणि तुम्ही दोन्ही करताय. हे कधी वादविवाद होत नाहीत का की अरे दोघंही एकाच बिझनेसमध्ये, दोघंही आयडियाज घेऊन येणार, तुमची ह्याच्यावर भांडणं होतात की नाही, की एकदम सॉर्टेड आहे की हे करणार ते करणार? याचं उत्तर मी देईन. हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा आमच्या मुलांना विचारा. आमच्या मुलांना विचारा. आता साधारणपणे आम्ही अशा स्टेजवर आहोत की मुलं म्हणतात अरे किती भांडताय, म्हणजे अजून सुद्धा तुमची भांडणं होतातच का? होणारच ना. दोन व्यक्ती, त्यांचे दोन वेगळे विचार आहेत, ते एकत्र येतील का हा भाग नंतरचा, पण विचार दोन जर असतील तर त्याच्यावरती खल होणार आहे. खल होणार आहे म्हणलं की वादविवादही होणार आहेत, पण त्याच्यातून जर घुसळून चांगलं लोणी आणि तूप निघणार असेल तर मला वाटतं दाग अच्छे है ना सारखं वाद अच्छे है ना असं नक्की म्हणायला पाहिजे. मी भांडण नाही म्हणणार त्याला, कारण आता कसं आहे, काही गोष्टी मला ज्या पटतात किंवा ज्या पद्धतीने त्या प्रमोट, मी एक व्हिज्युअलाइज वेगळं केलेलं असतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि प्रत्येकाचं व्हिज्युअलायझेशन वेगळं आहे, प्रत्येकाला काहीतरी वेगळं त्याच्यातून मिळतंय आणि ते प्रत्येक गोष्ट मला पटणारी ती तिला पटायलाच पाहिजे असं कारण नाही. व्हाईस वर्सा सेम आहे ना. मग ते कुठंतरी कॉमन मिनिमम प्रोग्रामला जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी गमती घडतात, पण शेवट गोड होतो, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. आणि फॉर्च्युनेटली जे करत चाललोय ते पथ्यावर पडते, म्हणजे आणि आउट ऑफ द वे जाऊन वेगळं काहीच करायचं नाही, वेगळं काहीच करायचं नाही. आम्हाला काही अशी रॅपिड ग्रोथ नकोय, सस्टेनेबल वे ऑफ लिव्हिंग जे आमचं बेसिक कल्चर आहे त्याप्रमाणेच आम्हाला ग्रो व्हायचंय आणि हे सगळं करताना त्यातला आनंद घ्यायचा आहे महत्वाचा. पण कुठली अशी गोष्ट आहे, नियम आहे जो तुम्ही घालून ठेवलाय, किंवा एक अशी कुठली गोष्ट की जी कटाक्षानं ठरवलेली आहे की हे नाही आणायचं, म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल हे मात्र वेगळं आहे. अगदी अगदी. म्हणजे आता आमच्यात काय होतं की बऱ्याच वेळा आम्ही अजून एक आमचं म्हणजे दोघांच्या एकत्र येण्याचं चांगलेपण आम्ही सांगतो की आम्ही कुठलंही फॅमिली फंक्शन मिस करत नाही. काहीही असू दे, कुठेही असू दे, आम्ही दोघं असतोच, हे आम्ही अगदी ठरवून घेतलेलं आहे. कारण तो एक वेळ तुम्हाला मिळतो आणि आपण आपल्या लोकांच्या ह्याच्यामध्ये, सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये जायला, आनंदामध्ये जायला पाहिजे. त्यामुळे आम्ही ते काहीही चुकवत नाही. पहिली म्हणजे असा आम्हाला हे कुठेच आवडत नाही की हा बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहे पण घरातल्यांना छे वेळच नाहीये, असलं काही नाही आमच्याकडे. असं नाही आहे. म्हणजे घरी गणपतीला 10चे 10 दिवस आम्ही विटात असतो. आम्ही दुसरीकडे कुठेही सापडणार नाही तुम्हाला. आम्ही 10 दिवस घरी गणपतीला असतो. नंतर सर्व गोष्टी पहिल्यांदी प्रायोरिटीने त्या करायच्या. उद्योग तर चालूच असतो, तो करतच असतो, आपण रोजच करत असतो आणि उद्योगाच्या वेळेत उद्योगाचंच बोलायचं. याच्या पलीकडे परत मग पर्सनल लाईफमध्ये उद्योग मिक्स करायचा नाही. हे मात्र आमचं एक पथ्य आम्ही पाळतो. त्याचा परिणाम चांगला मिळतो म्हणजे आम्हाला त्या मनाने. हा नक्कीच. मला असं वाटतं की घराघरात जी नवरा बायकोंमधली भांडणं होतात त्याच्यापेक्षा अशी भांडणं होणार असतील तर म्हणजे याच्यातून चांगली गोष्ट आहे, अशी भांडणं व्हावी, कारण त्याच्यातनं असा जर बिझनेस उभा राहत असेल तर काय हरकत आहे. मी शुभेच्छा देते की तुमचा हा ब्रँड असाच बहरत राहू दे, आणखीन मोठा होऊ दे आणि जगप्रसिद्ध होऊ दे तो ब्रँड, अशी आमची सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि आज तुम्ही मुंबई तकच्या या मुलाखतीत आलात त्याबद्दल तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आणि तुमचीही काही प्रतिक्रिया असतील, तुम्हाला एखादा मुद्दा सांगायचा असेल तर तो कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. एखादा सल्ला असेल तर तो नक्की आम्ही यांच्यापर्यंत पोहोचवू. आणि मुंबई तकच्या
प्लेलिस्टमध्ये जाऊन, यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जाऊन ब्रँड मराठीमध्ये तुम्ही इतरही मराठी उद्योजकांच्या या मुलाखती पाहू शकता. हा कार्यक्रम करण्याचा हेतू पुन्हा एकदा मी सांगते, कारण की बऱ्याचदा मराठी लोकांना हे हिणवलं जातं की तुम्हाला उद्योग करता येत नाहीत किंवा मराठी लोक उद्योग करतात कुठे किंवा त्यांचे बिझनेसेस असतात कुठे. त्यातनं हा प्रयत्न आहे की अशा पद्धतीने हे एपिसोड्स आम्ही करत राहू, जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला असं कोणी बोलेल तुम्ही अख्खी प्लेलिस्ट त्यांच्यासमोर ठेवा आणि दाखवा की किती मराठी अगदी यशस्वी उद्योजक आपल्याकडे सुद्धा आहेत. तुमच्या यावरच्या प्रतिक्रिया मांडत राहा आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन प्रकाश मोरधरा, किरण चपकाळ आणि आशिषसह मी अनुजा, मुंबई तक.